नमस्कार मंडळी, मी इथे जेवत आहे आणि उद्याच्या हाराची तयारी करत आहेत. ही माझी मोठी आई आणि मम्मी दोघे मिळून हार विणत आहेत उद्यासाठी. आणि माझ्या मम्मीची नवीन कला म्हणजे तिने घरीच त्यांना घालण्यासाठी विणा बनवल्या फुलांपासून. सो ती खुश आहे. पप्पांनी, काकांनी आणि माझ्या भावांनी मिळून पप्पाचं डेकोरेशन डन केलं आहे. प्रसन्न अशी सकाळ झाली आहे. सो खूप छान वाटत आहे. पप्पाचा येण्याचा आनंद काही वेगळाच आहे. वातावरणसुद्धा खूप छान हिरवगार झालेलं आहे, बघूच शकता. त्यानंतर मी घरात गेले तर पप्पा स्टुलावर सोडून आजी आजोबांना जे हार घातले होते ते चेक करत होते. त्यांचा आशीर्वाद आमच्या नेहमी सोबत आहे. त्यानंतर नाश्ता वगैरे करून घेतला आम्ही सगळ्यांनी. बाप्पाच्या आगमनासाठी गेले. थोडं चढवलं होतं, त्यामुळे जे जे काय करत पप्पा, भाऊ, काका लोक बाप्पाला आणत होते. पप्पाला आणलं आणि पप्पाची थोडीशी पूजा दाराजवळ केली. आणि नंतर हे आमचे बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. नंतर मी सुद्धा रेडी झाले होते आणि थोडीशी टोपी घालून फोटो क्लिक केले. आणि ते माझ्या भावांचं फोटोशूट चालू होतं, डिस्कशन चालू होतं. आभाळ यायला पाहिजे, झाडं यायला पाहिजे, असं काहीतरी त्यांचं चाललं होतं. त्यानंतर दादा, पप्पा, काका यांनी पूजा करून घेतली पप्पाची. मम्मीचा हात दुखत होता, त्यामुळे माझ्या भावाने खोबरं किसायला मदत केली होती. आरती करून घेतली आम्ही. त्यानंतर मोदक करण्याचा प्रयत्न केला, पण माझा प्रयत्न तो फसलाच, काही झालंच नाही. नंतर मोठी आई, छोटी मम्मी हे मोदक करत होते आणि माझ्या मोठ्या आईने खूप छान असा मोदक केला आहे, बघू शकता. पण मी पण लवकर शिकेल, यायला तर हवंच. शिकेन. सगळं छानपैकी मोदक बाप्पासाठी रेडी होत आहे. त्यानंतर आम्ही गप्पा गोडीने गप्पा करत जेवणाचा आस्वाद घेतला. आणि आमचा गावडे परिवार. बाय बाय, भेटू लवकरच.